तिथं रुपाली चाकणकरांचं नाव बघितल्यावर त्यांना विश्वास बसणार नाही का हो? महिला आयोगाचे अध्यक्ष इथं आहेत, इथं कुठं आपल्याला खतरा आला? उलट त्या भोंदू बाबाने रुपाली चाकणकरची सोबत घेऊन हा सगळा कांड, हे जे सेक्स रॅकेट आहे ते चालवलेलं आहे. ही सगळी बाब राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा, कीड लागलेल्या अध्यक्षा यांना माहित होतं, तरी सुद्धा त्यांनी त्या गुन्हेगाराला मदत केली. कायद्याने बघायला गेलं तर रुपाली चाकणकर सूत्रधार आहेत याच्यामध्ये. सूत्रधार आहेत. माहिती असून भोंदू बाबाला मदत करतायत. त्यांचा गुरुमाऊली मूत्र पाजतोय त्या बाईला. त्यांचा गुरुमाऊली आता चिमठी घेतोय, अहो शरीर संबंध ठेवतोय. त्यांचा गुरु माऊली. लाज वाटत नाही, दिसत नाही का डोळ्यांनी? कशाला बसवलंय संविधान पदावर तुम्हाला? तुमच्या काय लाली निश्चित बघायला? अनावर होतो राग. काय त्यांच्या त्या एका चुकीमुळं, वर्षाच्या आधी केलेल्या त्यांच्या त्या गैरवापरामुळे किती महिला अत्याचाराला बळी पडल्या. तुम्ही राजकारणात महिलांना अत्याचाराला बळी पडणाऱ्याला साथ देण्यासाठी आलात? तुम्हाला माननीय अजितदादांनी पदावर साथ देण्यासाठी, गुन्हेगारांना साथ देण्यासाठी बसवलं? तुम्हाला कायद्याच्या चौकटीत काम करायला पाहिजे होतं. त्यांना त्यांच्या त्या विभागाचे अधिकारच कधी कळले नाहीत. मग त्याच्यानंतर मला सांगा, हे असं समोर आल्यानंतर, आणि तो जो व्हिडिओ आहे तो त्या केबिन मधला आहे गुरुमाऊलीच्या, आणि गुरुमाऊलीच्या केबिनच्या बाहेर 20 माता भगिनी दिसतायत, पुरुष आहेत, स्त्रिया आहेत. असे किती व्हिडिओ आहेत, तुमची काय माहिती? आता तरी कोण महिला आहेत ते नेमके आलेल्या बघतायत? ज्या एक लक्षात घ्या, महिला आपल्या समस्येवर किंवा धार्मिक किंवा एक मेडिटेशनचा भाग समजा, एक श्रद्धेसाठी तिथं जातात. तिथं रुपाली चाकणकरांचं नाव बघितल्यावर त्यांना विश्वास बसणार नाही का हो? महिला आयोगाचे अध्यक्ष इथं आहेत, इथं कुठं आपल्याला खतरा आला? उलट त्या भोंदू बाबाने रुपाली चाकणकरची सोबत घेऊन हा सगळा कांड, हे जे सेक्स रॅकेट आहे ते चालवलेलं आहे. महिलांचं शोषण, महिलांचा अत्याचार केलेला आहे. तिथल्या सगळ्या सदस्यांना आरोपी करणं गरजेचं आहे. आणि ही सगळी बाब राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा, कीड लागलेल्या अध्यक्षा यांना माहित होतं, तरी सुद्धा त्यांनी त्या गुन्हेगाराला मदत केली. त्यामुळे त्यांना पायउतार व्हावं लागलं. हे तुम्ही बोलला की सेक्स रॅकेट आहे, हे खरंच सेक्स रॅकेटच म्हणायचं याला? 100% सेक्स रॅकेट आहे. तुम्ही बघितलं का? तो त्या महिलेला ऑफिसमध्ये तिला मूत्रामध्ये गुंगीचं औषध देऊन संबंध ठेवतोय. बरं, एक महिला आहे का ती? नाही, अनेक महिला आहेत. मग त्या अनेक महिलांनी का तक्रार केली नाही? मग या भोंदू बाबांनी कोणती धमकी तिला दिली होती? चाकणकरांची दिली होती, आयोगाची दिली होती, पोलिसांची दिली होती, कोणाची दिली होती? आणि तुम्ही याच्यात एक बघितलं का, याच्यामध्ये खराताची एक FIR आहे की मला कोणीतरी धमकी देते, माझे व्हिडिओ व्हायरल कर, आणि त्याला सुद्धा त्या खराताची FIR दाखल करून घ्या म्हणून कोण मदत करतंय? तर राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्ष चाकणकर बाई. विचारायचं की रुपाली चाकणकरांचा किती सहभाग वाटतो तुम्हाला? आता तुम्ही एक जबाबदार पक्षाचे नेत्या पण आहात आणि वकील सुद्धा आहात. कायद्याने बघायला गेलं तर रुपाली चाकणकर सूत्रधार आहेत याच्यामध्ये. सूत्रधार आहेत. माहिती असून भोंदू बाबाला मदत करतायत. माहिती असून भोंदू बाबासाठी महिला आयोगाच्या पत्रकावर, लेटर हेडवर तुम्ही खोटी माहिती देतायत असं पत्रकाराला म्हणतायत, जे खेमनार बंधू आहेत आमचे पत्रकार. उलट त्यांनी भांडाफोड केला होता. ठीक आहे, त्यावेळी त्यांच्याकडे ते पुरावे नसतील. आता पुरावे समोर आहेत. आता बोला ना, आता बोला चाकणकर बाई. आता काय केली पाहिजे कारवाई चाकणकरांवर? चाकणकरांना तात्काळ अटक केली पाहिजे. त्यांना त्या गुन्ह्यामध्ये सहआरोपी आहेत, त्यांचा पण तपास करून कोण कोण याच्यामध्ये सहभागी आहे, कोणी कोणी त्यांना बढावा दिलेला आहे, कोणी कोणी पैसे पाणी पुरवलेत, कोणी कोणी महिलांवर अत्याचार, शोषण, त्यांच्या बेंबीत बोट घाला, चिमटा घ्या, अहो काय नाही केलंय हो. बघवत नाही तो व्हिडिओ.